हाय हॅलो नमस्कार. मी माझ्या आवडीचं काम करत होते. माझं पेंटिंग चालू होतं. तृषाचा टाईम एन्जॉय करत होती. खेळायचं, उद्योग करायचं, काहीतरी तिचं चालू होतं. आणि तृषाला व्हॅकेशन चालू आहे. तेव्हापासून नानीचा, चिनूचं, पप्पांचं चाललंय की या 2 दिवस, या 2 दिवस. तर फायनली आज आपण तिकडे जायला निघालो. पण इतका मोठा प्रॉब्लेम झाला ना, इतका मोठा गोंधळ झाला. तिकडे गेलो तर खरं आपण सगळं सामान भरून वगैरे घरातलं सगळं आवरून, पण त्याच दिवशी आपल्याला रात्री लगेच वापस इकडे यावं लागलेलं आपल्या घरी. काय झालं ते तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला, आपली तृषा या चॅनलला यूट्यूबला जाऊन बघा. त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला कळतील. आणि सासर माहेर माझं एकच असल्यामुळे ना 5 मिनिटात जाणं 5 मिनिटात येणं होतं. तरी पण पप्पांकडे मी 1 दिवस सुद्धा मुक्कामी मला जाता येत नाही, राहता येत नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये मी गेले होते. मामी वगैरे आल्या होत्या यात्रेच्या टायमिंगला. ते ब्लॉग आपण केलेले आहेत. त्यानंतर आता मे महिना आहे, तरी पण 1 वर्ष होऊन गेलं, तरी पण पप्पांकडे अजून एकदाही मी मुक्कामी नाही. तर असं काहीसं असतं, जवळ असू लांब असू काही त्यांनी काही फरक पडत नाही. कारण लेकरं बाळ संसार झाला ना की खूप आपल्याला जिम्मेदारी आपल्यावरती येते, ज्या आपल्याला पार पडणं भाग असतं, आवश्यक असतं. तर मोठा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला डिटेल कळेल की मुक्कामी मी पप्पांकडे का थांबली नाही, आले पण रिटर्न घरी जावं लागले लगेच त्याच दिवशी त्याच रात्री. तर असा काही आजचा ब्लॉग होता, जो आपण इथेच एंड करूयात. बाय बाय.